आरोग्य सेवा समिती यवतमाळ व मुंबई येथील ऑलमॅक या एजन्सीच्या विद्यमाने नेर येथील स्वागत मंगलम कार्यालयात अपंग दिव्यांगांना निशुल्क कृत्रिम अवयव व साहित्य वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीवन पाटील हे मंचावर विराजमान होते। प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री, यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नेर, दारव्हा, दिग्रस मतदारसंघाचे आमदार संजय राठोड, भाऊराव ढवळे, मनोज नाले, नामदेव खोब्रागडे, सुभाष भोयर, वैशाली मासाळ, अर्चना इसाडकर, दीपक आडे, रितेश चिरडे अन्न मान्यवर मंचावर विराजमान होते। संजय राठोड यांनी डॉक्टर अरुण सालोट, राजन टी.एल. सुधाकर, तुषार चिखले, महेश शिर्के व अजय वर्मा या डॉक्टरांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। अतिथी भाषणात संजय राठोड असे म्हणाले की केवळ राजकीय उद्देशासाठी आपण नेर, दारव्हा, दिग्रस मतदारसंघातील जनतेसाठी आरोग्य विषयक अनेक उपक्रम राबवित नसून आपल्या सगळ्यांच्या केलेल्या मदतीमुळे रुग्णांच्या चेहऱ्यावर जर हास्य फुलत असेल तर त्या रुग्णाकडे मला बघून आनंद तर मिळतोच, पण त्यांच्या आशीर्वादातून मला प्रत्यक्ष परमेश्वराचे दर्शन झाल्याचा समाधानही मिळतो, असे मत संजय राठोड यांनी व्यक्त केले। मा आरोग्य सेवा समिती यवतमाळ, मुंबई येथील ऑलमॅक यांच्या विद्यमाने 93 गरजू दिव्यांग रुग्णांना उत्तम दर्जाचे कृत्रिम हात, पाय, जोडे, 4 चाकी खुर्ची, कमरपट्टा, मानेचा पट्टा, वाकड, शौचालयासाठी कमोड खुर्ची, श्रवण यंत्र अशा विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रशांत मसाळ, भरत मश्राम, किशोर नागपुरे, डॉक्टर भीमराव राठोड, विष्णू राठोड, सचिन रायफळे, निलेश शेडके व अन्य कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू ढोकणे, प्रास्ताविक मनोज नाले यांनी केले। नवनाथ दरोई, द स्टिंग ऑपरेशन न्यूज नेर।